असा तन मन ध्यान द्या लावून नीट जरी करणे असेल शेवट गोडगा. जीवनामध्ये आयुष्याचा शेवट गोड करावा व्हावा असं वाटत असेल, आपलं आत्मपरम कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मग ज्ञानदान करा, अन्नदान करा, तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, पूजा पाठ करा, फक्त देवा करता करा, नावा करता करू नये. पूज्य पाटील महाराजांचे शब्द आहेत बा, उत्सव सप्ताह हा देवा करता असतो, नावा करता नसतो. केन प्रकारेन तुमच्या माझ्याकडून देवाची सेवा घडली पाहिजे आणि 7 दिवस वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या स्वरूपानं आपण प्रामाणिकपणानं भगवान श्री गणरायाची गणेशाची सेवा केलेली आहे. आज देवासमोर आपल्याला काहीतरी मागण्याचा अधिकार आहे. का अधिकार आहे तर आपण आपल्या जीवनामध्ये सेवा केली आहे. मग देवाकडे मागत असताना काय मागायचं? देवाकडे मागत असताना काय मागायचं? देवाकडे सेवा केल्यानंतर जरूर मागायचं, परंतु स्वतःच्या बुद्धीनं मागायचं नाही. स्वतःच्या बुद्धीनं मागायचं नाही. संतांनी आपल्याला जे मागायला सांगितलंय तेच मागायचं. कारण सामान्य माणसाची बुद्धी विचार संसाराच्या पलीकडे जात नाही. पूज्य राऊत बाबा सांगत असतात, अरे ज्या गोष्टी देण्याचं सामर्थ्य आपल्या प्रारब्धामध्ये आहे किंवा ज्या गोष्टी तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी देवाकडे मागून फायदा काय? सामान्य माणसाची बुद्धी कधीही संसाराच्या पलीकडे जात नाही. तो नेहमी देवाला मागत असतो. राधावे संतान वाढावे संतान गृही भावे धनधान्य. विशेष या गोष्टीचं वाटतं की आयुष्यभर संसारामध्ये अनेक विविध प्रकारचे दुःख संकट सहन करून देखील माणसाची बुद्धी ही प्रपंचाच्या संसाराच्या पलीकडे का जात नाही? एखाद्या प्रापंचिक मनुष्याला जीवनामध्ये किती दुःख सहन करावे लागतात, किती त्रास संकटांना सामोरं जावं लागतं. बा तुकोबरायांचं वचन आहे, नाटाचं प्रमाण आहे. अरे एखाद्या गृहस्थी संसारी माणसानं भाऊ त्याच्या जीवनातली दुःख माणसाला नाही. तुकोबराय सांगतात माणसाला नाही, प्रापंचिक मनुष्यानं त्याच्या जीवनातली दुःख माणसाला नाही. एखाद्या दगडाला जर सांगितली ना तर तो दगड देखील दुभंगून जातो. एवढी दुःख आपण आपल्या जीवनामध्ये भोगत असतो, परंतु तरी देखील आपली बुद्धी संसाराच्या पलीकडे जात नाही. एवढं सहन करून देखील अनेक दुःखे सांगो अनेक दुःखे सांगो अनेक दुःखे सांगो किती सकळ संसाराची स्थिती
न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलासे. एवढं असून देखील माणूस गप धरून बसलेला असतो की आता मिळेल, आता मिळेल, लग्न झालंय, नोकरी लागली आहे, मुलं बाळ झालीत, आता मिळेल, आता मिळेल. परंतु लक्षात ठेवावा, इथली प्रत्येक वस्तू, व्यक्ती, पदार्थ याचा कधी ना कधीतरी नाश ठरलेला आहे. कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मज बाहरी अवघ्या नाशिवंता परी पिता दुरी अंतरसे. अनेक प्रकारची दुःख, संकट, त्रास मनुष्याला जीवनामध्ये सहन करावा लागतो. परंतु लक्षात ठेवा, आचार्यांचं वचन सांगतो, प्रपंचामध्ये किती दुःख सहन करावी लागली, किती त्रास सहन करावा लागला, कितीही संकटांना सामोरं जावं लागलं, तरी देखील आपल्या जीवनातली सगळीच दुःख समाजासमोर प्रगट करायची. कितीही सहन करा, किती संकट, त्रास, दुःख वाट्याला येऊ द्या, परंतु सगळी दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही, दुसऱ्याला सांगायची नाही. वा हा समाज असा आहे, आपलं दुःख ऐकत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी आणू आणू ते दुःख ऐकलं जातं. परंतु जरा आपण बाजूला गेलो रे गेलो, तेच दुःख समाजासमोर जोर जोरात हसून आणि टाळ्या वाजून सांगितलं जातं. म्हणून कितीही दुःख सहन करायचं, परंतु सगळी दुःख समाजासमोर प्रकट करायची नाही. आचार्य सांगतात, जीवनामध्ये पैशाची हानी झाली, कोणाची होत नाही, प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. पैशाची हानी झाली, अर्थाचा नाश झाला, हा झालेला अर्थनाश देखील समाजासमोर उघड रूपानं सांगायचा नाही. जीवन जगत असताना अनेक वेळेला माणसाला मनस्ताप होतो. मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली तर काय होतो, मनस्ताप होतो. आचार्य बोलतात, हा झालेला मनस्ताप देखील समाजासमोर सांगायचा नाही. पुढे आचार्य बोलतात, अजाणतेपणानं आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीकडून चुकीचं आचरण जर घडलं तर तीही गोष्ट समाजासमोर प्रगट रूपानं सांगायची नाही. आपली कोणी निंदा केली असेल, आपला कोणी अपमान केला असेल, वंचना केली असेल, आचार्य बोलतात की निंदा, तो अपमान देखील प्रगट रूपानं सांगायचा नाही. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि वंचनम च अपमानम च न प्रकाशके विडादावे. तुम्हाला हा सांगायचा की प्रपंचामध्ये एवढी दुःख असताना देखील माणसाची बुद्धी, वृत्ती, मन अध्यात्माकडं, परमार्थाकडं का वळत नाही. वास्तविक याच्यात ताकद आहे, याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही पहा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून पहा, निष्ठेनं आळंदी पंढरीची वारी करून पहा, घरामध्ये दररोज नित्य नियमानं अनुष्ठानपूर्वक देवाची पूजा करून पहा, हनुमान चालीसा वाचा, पुरुष सूक्त वाचा, स्त्री सूक्त वाचा, रामरक्षा स्तोत्र वाचा, अनुष्ठानपूर्वक तुम्ही देवाची सेवा करून पहा. नाही त्याचं फल मिळालं तर मग मला विचारा. आज प्रत्येकाला वाटतंय, इथं बसलेल्या प्रत्येकाला, इथं उभं असलेल्या प्रत्येक माणसाला वाटतंय, काय वाटतंय, देवानं माझ्या करता हे केलं पाहिजे, देवानं माझ्या करता ते केलं पाहिजे, देवानं असं केलं पाहिजे, देवानं तसं केलं पाहिजे. मी म्हणेन, देव तुमच्या करता कसंही करेल, फक्त तुम्ही त्याच्या करता काहीतरी करा ना. खरं सांगू का, आपली सेवा जर सत्य असेल, आपली सेवा जर प्रामाणिक असेल, तर आपला योगक्षेम वाहनं ही देवाची जबाबदारी राहते. इतिहास पुराण ग्रंथामध्ये अनेक उदाहरणे, त्यानं नको ती कामं केली. अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने कोणाचं रूप धारण केलं, सुभद्रेचं रूप धारण केलं. एवढंच नाही, पांडवांनी जो अश्वमेध यज्ञ केला, त्या अश्वमेध यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याने काय उचलल्या, म्हणजे मी बोलतो खरं आहे बा, तुम्ही बोलल्यामुळे यांचा विश्वास पटेल ना. पांडवांच्या अश्वमेध यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याने पत्रावळ्या उचलल्या. अहो एवढंच नाही, सजन कसायाला आमचे पांडुरंग परमात्मा काय विकू लागले, ही गोष्ट खोटी आहे का, आणि खोटी म्हणण्याची तुमची धमक ताकद आहे का. अहो एवढंच नाही,
चोखोबरायाच्या बहिणीचं बाळंतपण करण्याकरता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने चोखोबरायाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि काय केलं, चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. अहो, जी कामं देवानं करायला नको पाहिजे होती ती आपल्या भगवत भक्ता करता देवानं केली आहे. तुमच्या माझ्या करता देव का करणार नाही? फक्त श्रद्धा, विश्वास आणि जी सेवा करायची ती प्रामाणिकपणानं करा. मीराबाई दामाजीचा झाला पाडेवार उचनीच काही काही महत्वाचा आहे. इष्टे भाव भक्ती देखोनिया. आपल्या मन अंतःकरणातली सेवा सत्य प्रामाणिक खरी असेल तर आपली इच्छा पूर्ण करणं, आपला योगक्षेम वाहणं ही देवाची जबाबदारी असते. तुम्ही देवा ते भजाल, ज्ञानोबराय बोलतात, तुम्ही देवा ते भजाल देवता तुम्हा तुष्ट ईल, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल, मानसीचे मनाचे संकल्प पावईल परंतु कधी जरी राहे मनाची संकल्प पावईन सिद्धी जरी राही बुद्धी त्याची पायी. नामदेवरायाच्या जीवनामध्ये देखील अत्यंत लहान वयापासून पांडुरंग परमात्म्याची भक्ती आहे. अगदी बाल वयामध्ये, लहान वयामध्ये श्री संत नामदेवरायांनी आपल्या मन अंतःकरणातल्या भक्तिभावानं जगन्नियंत्या परमात्म्याला प्रसन्न केलं. नवे नवे आपल्या स्वतःच्या हातानं पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य खाऊ घातला. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नामदेवा हाती दूध प्याला. अत्यंत बाल लहान वयापासून नामदेवरायाच्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याची भक्ती आहे आणि त्या भक्तीनं सेवा साधनेनं जगन्नियंता परमात्मा प्रसन्न झालेला आहे. नामदेवराय तुमच्या अध्यात्म परमार्थ जीवनाच्या संबंधानं तुमच्या मन अंतःकरणातला भक्तिभाव पाहून मी तुम्हाला योग्य असं मागणी दान देण्याकरता तयार आहे आणि आपल्या मन अंतःकरणातली भावना अभंगाच्या प्रथम चरणातून अखंडित देवा मला अखंडित सदोदित तुझ्या चरणाची सेवा घडावी आणि तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे पांडुरंगा विठ्ठला तुझ्या चरणाची अखंड सेवा करणं ही माझ्या वाडवडिलाची मिरास आहे, वतनदारी आहे, परंपरा आहे. आणखी नाही, जर तुझ्या चरणाची सेवा लाभत असेल, मिळत असेल, तुकोबरांचे शब्द आहेत, साधत असेल
तर वारंवार जरी मला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागला तरी चालेल, मी जन्म घेण्याकरता तयार आहे. घेईन मी जन्मयाजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आता मजाईचे करीगा देवा काही घडे तुझी चरण सेवा. तुका विनवी तसे केशवा जानवी दावा संसारे संत संगती देई चरण सेवा. जेणे हा तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा. मनोरथ एवढा आग्रह का बरं? चरण सेवेचा एवढा आग्रह का? तर ऐका, का नामदेवराय देवाकडे चरण सेवेची अपेक्षा करतात ऐका. कारण सकल संतांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणजे देवाचे चरण आहे. ज्या मोक्षाच्या प्राप्ती करता एखादा परमार्थिक माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो, मग ती ज्ञानाची साधना असेल, भक्तीची साधना असेल, आयुष्यभर प्रयत्न करतात. ज्या मोक्षाच्या प्राप्ती करता रात्रंदिवस एखादा परमार्थिक माणूस प्रयत्न करतो ना, हा मोक्ष सर्व काळ कुठं राहत असेल तर तो देवाच्या चरणाजवळ राहतो. आणि एवढंच नाही, तो मोक्ष देव जिकडं जायला सांगेल तिकडं डोळे झाकून जातो. बरोबरांच्या ओव्या आहे, धाडसी तेथ जाय पायको जैसा मोक्ष दुराराध्यो कीर होय. धाडसी तेथ जाय पायको जैसा. एखाद्या पायिकाप्रमाणे, एखाद्या सेवकाप्रमाणे तो मोक्ष देव जिथं जायला सांगेल तिथं डोळे झाकून जातो, किंतु परंतु करत नाही. कुठं कुठं गेला? हागाराज सूययागाची सभासनी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेज रासी. ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपनपे ठावो दिधला गोपाळा. काय उत्तान चरणाची बाळा
ध्रुवपदी झाड तो बनाला याची लागी ही बैसावया पितयाचे उत्संगी चंद्र सूर्या परी सजगी श्लाघ्य केला. मी जास्त स्पष्ट करत नाही, तुम्ही जाणकार मंडळी आहात, चांगलं श्रवण करणारी मंडळी आहात. चला आता तुमच्या कामाचं सांगतो. का नामदेवरायांनी चरण सेवेचा आग्रह मीच्या प्राप्ती करता वन 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 फिरतोय. ती लक्ष्मी माता सर्व काळ कुठं जर राहत असेल तर ती देवाच्या चरणाजवळ राहते. का नामदेवराय आग्रह करतात? चरण सेवा अखंडित आहे का? ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही रात्रंदिवस वन वन फिरतोय, ही लक्ष्मी माता अखंड देवाच्या चरणाजवळ राहते. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी ज्ञानोबरांच्या उभ्या. अखंड देवाचं चरण सानिध्य आपल्याला मिळावं म्हणून त्या लक्ष्मीनं काय केलं? ज्ञानोबराय बोलतात, तिनं दुसरं तिसरं काही नाही केलं, फक्त देवाची सेवा केली आणि केलेल्या सेवेचा अभिमान टाकून दिला. काय उभे? मग सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोणी पांडवा जे पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे वा. त्या लक्ष्मी मातेला अखंड देवाचं चरण सानिध्य प्राप्त झालं. आपल्याला काय होत नाही? आपणही पवित्र तुळशीची माळ धारण केली ना, आपणही आळंदी पंढरीची वारी करतो, साधू संतांची सेवा करतो, ग्रंथाची पारायण करतो. आपण सेवा करत नाही का? अहो कोणी ज्ञानदान करतो, अन्नदान करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य पूजापाठ वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या प्रकारानं आपण सगळेच सेवा करतो. तरी देखील अखंड भगवंताचं चरण सानिध्य का लाभत नाही? त्याचं कारण एकच आहे, आपण खूप ज्ञानदान करतो, आपण खूप अन्नदान करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, फक्त केलेल्या सेवेचा अभिमान, अहंकार, मीपणा, गर्व करायची सवय आपल्याला लागल्यामुळे आपली सेवा देवापर्यंत पोहोचत नाही. आणि महत्वाची गोष्ट आहे, जी लोक अहंकारी आहेत, जी लोक अभिमानी आहेत, जी लोक गर्विष्ठ आहेत, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, अहंकारी, अभिमानी, गर्विष्ठ लोकांना देव घरात नाही दारात देखील उभा करत नाही. चरण सेवा अखंडित संतांच्या विश्रांतीचं स्थान, मोक्षाचं सर्व काळ राहण्याचं स्थान आणि लक्ष्मी मातेचं अखंड राहण्याचं स्थान. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मी मातेचं अखंड राहण्याचं स्थान देवाचे चरण आहेत म्हणून चरण सेवा अखंडित. आणि पहावा, देवाच्या चरणाची सेवा जर तुम्हाला अत्यंत जवळून करायची असेल तर पंढरी क्षेत्रामध्ये जावं लागेल. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये 2 मागण्या.
क्षेत्रावर विशेष असं प्रेम वा. माझे माहेर पंढरी आहे भीमरे छाती, माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. पंढरी क्षेत्राला आमची संत महात्मे काय समजतात? माहेर समजतात, मानतात. माहेर शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो ना? मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं. पहा, आपण देवाच्या दारात बसलो, खरं खरं उत्तर द्यायचं. तुम्हाला माहेर आवडतं का सासर आवडतं? आता हा अवघड प्रश्न आहे. थोड्या वेळ तुम्ही या अर्ध्या भागाकडे पाहूच नका. असं समजून झाला की या अर्ध्या भागातून इकडं कोणीच नाही. अगदी 100% आपल्या सगळ्यांचंच राज्य आहे. काय आवडतं? खरं उत्तर द्यायचं. देवाच्या दारात आहे आपण. काय आवडतं? जरा जोरात बोला. काय आवडतं, सासर का माहेर? पुरुष मंडळी जरा विचार करा. या आयुष्यभर खातात एकाचं. म्हणतात महाराज मी कीर्तनाला आलेत का नेमकं आमच्यात भांडणं लावून द्यायला आले? विचार करा ना. या माता माऊल्यांचा अत्यंत थोडा काळ, वयाची 15 वर्ष 20 वर्ष, हल्लीच्या काळामध्ये दादा 21 22 जास्तीत जास्त 25, याच्या पुढं नाही. एवढाच काळ माहेरात जातो. मरेपर्यंत कुठे राहावं लागतं? सासरात राहावं लागतं. तरी देखील तुम्ही आयुष्यभर खातात एकाचं, खातात एकाचं. का असं बरं? एवढं प्रेम तुम्ही माहेरावर का करता? का? अहो त्या माहेरात 18 विश्वाचं दारिद्र्य असू द्या, मरेपर्यंत माता माऊल्यांचं प्रेम त्या माहेरावर राहतं. का? सासर कितीही श्रीमंत असू द्या, मी तुम्हाला म्हणतो त्या सासरात पैसे ठेवायला जागा नसू द्या, मरेपर्यंत माता माऊल्यांचं प्रेम आपल्या माहेरावर राहतं. का राहतं? अरे जन्मदाता पिता, जन्मदाती आई नाही, आपल्या रक्ताच्या नात्याची माणसं कुठं राहतात? माहेरात राहतात. म्हणून मरेपर्यंत माता माऊल्यांचं प्रेम आपल्या माहेरावर राहतं. तुकोबाराय सांगतात, अरे आमच्याही रक्ताच्या नात्याची माणसं, पांडुरंगासारखा पिता, रखुमाई सारखी माता, पुंडलिकासारखा भाऊ, चंद्रभागेसारखी बहीण कुठं राहते? पंढरपुरात राहते. म्हणून म्हटलंय माझे माहेर पंढरी. जसे आपण आपल्या जीवनामध्ये नातेसंबंध जोडतो ना, की हा माझा भाऊ आहे, हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, त्या पद्धतीनं संतांनी आपल्या जीवनातली सगळीच नाते देवाशी जोडले आहेत. एक गोड अभंग आहे, मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जणांना वाजवा. आमुची मिरासी पंढरी, आमुची सुंदर अभंग आहे. पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता, भाऊ पुंडलिका मुनी, चंद्रभागाती बहिणी, पांडुरंग अमुचा पिता, रखुमाई अमुची माता, विठ्ठल बाप माय सुलता
विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाल नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, म्हणून म्हटलंय वास द्यावा पंढरीचा. आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या प्रेमास्तो माझ्या वाट्याला हरिदिनी एकादशी आली आहे. श्री महाराज, जर एकादशीचा उपवास करणं पुण्य समजलं जात असेल तर एकादशीचं कीर्तन करणं का पुण्य नाही? ते पुण्य माझ्या वाट्याला आलंय तुमच्या प्रेमामुळं. वास द्यावा पंढरीचा. मायबा, पंढरी पुण्यभूमी आहे, पंढरी तीर्थक्षेत्र आहे, पंढरी बाप तीर्थ आहे, पंढरी भूवैकुंठ आहे. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिणा वाहिनी वो. तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी वो. उतरले वैकुंठ महासुख मेदिनी वो. जय देवा पांडुरंगा जया अनाथनाथा. आरती वो वारेन तुम्हा लक्ष्मी कांता. पंढरी क्षेत्र पुण्यभूमी भूवैकुंठ तीर्थक्षेत्र आहे, म्हणून वास द्यावा पंढरीचा. त्याच्याबरोबर सदा संग हरिदासांचा. देवा, मला माझ्या जीवनामध्ये सदोदित सर्व काळ हरिदासांचा संतांचा संग घडावा. पहा बुवा, संत संगती जीवनामध्ये का महत्वाची आहे? पूज्य बंडातात्या कराडकर यांच्या तोंडातून मुखातून ऐकलेली समर्थांची एक ओवी तुम्हाला सांगतो. तुम्ही जाणकार मंडळी आहात, परमार्थ करणारी प्रेमी मंडळी आहात. एकच समर्थांची ओवी आहे. ज्याला देव पाहावा वाटतोय, ज्याला देव भेटावा वाटतोय, त्यानं साधूच्या संताच्या संगतीत राहावं. हरी प्राप्तीशी उपाय संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती काही. वेदाला सामान्य समजू नका. विडाला विडाला भगवान गडाचे पूज्य महंत नामदेव शास्त्री यांचे शब्द आहे. अरे, ज्या माणसाला आपलं चांगलं व्हावं वाटतंय, ज्या माणसाला आपलं भलं व्हावं वाटतंय, त्यानं वेदाची आज्ञा आपल्या जीवनामध्ये प्रमाण मानली पाहिजे. आणि जर कळत असून देखील तुम्ही शास्त्र विरुद्ध, वेद विरुद्ध, संत वचनाच्या विरुद्ध आचरण करत असाल, कळत असून देखील शास्त्र, वेद, संत वचनाच्या विरुद्ध आचरण करत असाल, जगत असाल, वागत असाल, तर लक्षात ठेवा, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. त्यांचे शब्द तुम्हाला सांगतो. अरे, परमात्मा जब देता है ना, परमात्मा जब देता है ना, तो छप्पर फाड़ के देता है, और जब लेता है ना, तो चमड़ी उधार के लेता है. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याची निंदा करताना, दुसऱ्याचा द्वेष करताना, दुसऱ्याचा घात करताना, दुसऱ्याचं वाईट करताना, पाप करताना 1000 वेळेला विचार करायचा. जर कळत असून देखील तुम्ही दुसऱ्याची निंदा, द्वेष, मत्सर, घात, वाईट, पाप करत असाल, तर हा मृत्यूलोक आहे. इथं परिणाम भोगावा लागतो. थोडासा विचार करा ना बुवा. देवानं आपल्याला जन्माला घातलंय, चला जाऊ द्या, तुमचं सोडून द्या. देवानं मला जन्माला घातलंय तुमची निंदा करण्याकरता का? तुमचा द्वेष करण्याकरता का? मत्सर, घात, वाईट, पाप करण्याकरता का? अहो, जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला देवानं जन्माला घातलंय त्याच्या कल्याणाकरता. आपुली आपण नको तिथं डोकं लावू नका. याच जन्मामध्ये, याच देहामध्ये देव भेटावा, पाहावा असं वाटत असेल तर साधूच्या संताच्या संगतीमध्ये राहावं लागेल. गोड समर्थांची उभी व्हा. जयास वाटे देव पहावा, जयास वाटे देव पहावा, तेने संत संग करावा. संत संगे विना देवावे देवा कदा न पाविजे. तुम्ही ब्रह्मलीन सद्गुरू बंसी बाबांच्या सहवासामध्ये राहिल्या. म्हणजे दादा तुम्हाला सांगतो, आमचे शिवाजी भाऊ आहे, आतापर्यंत शेकडोनं ज्ञानेश्वरीची पारायण झाली असतील, शेकडोनं गाथाची पारायण झाली असतील, शेकडोनं
एकनाथी भागवताची पारायण झाली असेल. नेवासा मंदिराचे जे संस्थापक आहेत, तुम्ही मंदिर पाहिले दादा, गुरुवरे वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे, एक संप्रदायातलं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, बाबांचा अत्यंत जवळून सहवास त्यांना लाभला. संत संगे विन देवाने देवा कदा न पाविजे. अहो तुम्ही आम्ही सोडून द्या. ज्ञानोबा सांगतात आम्ही देव पाहिला, आम्हाला देव भेटला, तो हारे श्रीहरी. पाहिला डोळे चला खरंय ना माझं? कोणाचा अभंग आहे? सत्य ज्ञानानंद गगनाचे ज्ञानोबरायांचा अभंग आहे. ज्ञानोबराय बोलतात आम्ही देव पाहिला, देव आम्हाला भेटला. ही केवळ आणि केवळ फक्त संतांचीच कृपा. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिन वर्षे अमृताचा करू आजी, सोनियाचा दिन बरवा संत समागमो, प्रगटला आत्मा राम, प्रगटला आत्मा राम, प्रगटला आत्मा राम, प्रगटला आत्मा राम. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घरो आजी, सोनियाचा दिन. एकच मत आहे. बरवा संत समागमो, प्रगटला आत्मा रामो. देव पहावा भेटावा असं वाटत असेल, ज्ञानोबा स्पष्ट लिहितात अरे आपली हरवलेली आत्म परमात्म वस्तू पहावी भेटावी असं वाटत असेल तर वानावे ऐकावे तेची सदा. तैसे हरपणे आपण पे पावे, तै संताने पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. लक्षात ठेवावा. जाता जाता सांगतो, आपला प्रपंच कितीही श्रीमंतीचा असू द्या, आपला प्रपंच कितीही गरिबीचा असू द्या, खरोखर आपल्या जीवनाचं परम कल्याण हित व्हावं वाटत असेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये राहा, त्यांच्या वचनाप्रमाणे जगा आणि वागा. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का बोलते याती, कदा न चुको हरिभक्ती देवा. अरे कोणत्याही यातीमध्ये जातीमध्ये माझा जन्म झाला तरी चालेल, परंतु तुझी भक्ती चुकता कामा नये, भुकता कामा नये. कारण भक्ती जीवनाला कृतार्थ करते, भक्ती जीवनाला तृप्त करते. नारद महर्षी सांगतात भक्ती मनुष्याला अमृतत्वाची प्राप्ती करून देते. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, तृप्तो भवति, अमृतो भवति. आपल्याला जर सिद्ध, तृप्त आणि अमृतत्वाची प्राप्ती करायची असेल तर प्रत्येक मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये भगवत सेवा, साधना, भक्ती ही केलीच पाहिजे. भक्तीचं महत्व, भक्तीचं अनुष्ठान प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावं. आणि सरते शेवटी नामदेवराय बोलतात देवा यापेक्षा माझं वेगळं काही मागणं नाही. कोणतं? चरण सेवा अखंडित, वासुदेवा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, कदा न चुको हरिभक्ती. या गोष्टी तुम्हाला सतत वारंवार पुढती देत राहाव्या. हे कमळापती तुला प्रार्थना आहे, विनंती, मागणी शेवटच्या चरणात. नामावळी कमळापती, नामावळी कमळापती, नामावळी कमळापती.
माता भगिनी मोठ्या प्रेमाने 2च मिनिट सगळ्यांनी टाळी वाजून मोठ्या प्रेम वारंवार हे भक्तीचं दान तू आम्हाला सतत देत राहावं. मायबाप अनेक संतांची प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. का वारकरी संत महात्म्यांनी देवाच्या सेवेचा एवढा आग्रह धरला? आग्रह नाही, अहो आपण भगवंताची सेवा साधना भक्ती करावी म्हणून आपल्याला हात जोडले. एवढंच नाही, आपल्या पाया पडले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला कर सोडवणी विनवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव नका करू संसार श्रमा, नका गुंतो विषय कामा. तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणा. हेची माझी विनवणी, जोडितो कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अंतिनी. आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीला नाम साधनेला विशेष अनन्य साधारण असं महत्व द्या. कारण हीच गोष्ट तुमच्या माझ्या परम कल्याणाला कारण ठरणारी आहे. यथामती अवकाश अभंगाचा भाव अर्थ मी आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. अत्यंत छान सुंदर अशा पद्धतीनं आपल्या श्री ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी अत्यंत भव्य दिव्य असा नाम